यारे नाचू प्रेमानंदे विठ्ठल नामाची या छंदे। यारे नाचू प्रेमानंदे जाऊ म्हणती पंढरीची वाटे। कळी काळा भयं वाटे यारे नाचू प्रेमानंदे। नमस्कार, मी जानवी सावंत, जय हरी विठ्ठल, सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये होणाऱ्या रिंगण सोहळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। माऊलींची पालखी तरडगाव या ठिकाणी मुक्कामी आली आहे। त्याआधी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडलं। आपण आता पाहत आहोत ती दृश्य थेट रिंगण स्थळाची आहे। माऊलींचा अश्व माऊलींच्या पादुकांसमोर नतमस्तक होऊन रिंगण सोहळ्याला सुरुवात होते। पाठीमागे चोपदारांचा अश्व माऊलींच्या अश्वाचं रक्षण करतो। हा उभा रिंगण सोहळा पाहण्यासाठी चांदोबाचा लिंब या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावर अनेक सेवाभावी संस्था काम करत असतात। श्री श्री रविशंकर यांची आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे स्वयंसेवकही या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना सेवा देत आहेत। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी, पाहूयात। जय विठ्ठल, मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे आणि आपण नुकतंच पाहिलं माऊलींचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडलेलं आहे। माऊलींचा पालखी सोहळा ज्यावेळेला आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करतो त्यावेळेला अनेक संस्था आहेत ज्या सेवाभावी कार्य करत असतात। माझ्याबरोबर आता तुम्ही पाहताय आर्ट ऑफ लिव्हिंगची सगळे मेंबर्स आहेत, सदस्य आहेत आणि हे सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतायत, सेवेचं काम करतायत। आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। तुमचं नाव सांगा, तुमच्या संस्थेचं नाव सांगा आणि तुमचं काम सांगा। मी सूर्यकांत जाधव, परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे आम्ही इथे आलेलो आहोत। परमपूज्य गुरुदेवांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने या वारीमध्ये आम्ही अनेक उपक्रम करत आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेव्हा पालखी आळंदीतनं निघते त्यावेळी तिथून जे सुरुवात होती स्वच्छता अभियानाला, ती पंढरपूरपर्यंत अविरत आमची स्वच्छता सेवा चालू असते। त्याचबरोबर जे वारकरी विठ्ठलाला भेटण्यासाठी चालतात, दिवसभर पायी चालत असताना थकतात, वृद्ध मंडळी असतात, तर त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पायाची मसाज करतो, आमचे सगळे व्हॉलेंटियर्स। तसेच या वर्षीपासून आम्ही काचच्या थाळीवरती मसाज एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे। त्याचबरोबर जे काही वारकरी इथे वारीमध्ये असतात त्यांच्यासाठी पिण्याचे 5 टँकर, एक टँकर गरम पाण्याचा असतो। जे वयोवृद्ध वारकरी आहेत, आजारी वारकरी आहेत, त्यांना गरम पाण्याची सोय व्हावी म्हणून एक गरम पाण्याचा टँकर पण आम्ही सोबत ठेवलेला असतो। त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे या वारीमध्ये आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मेडिकल कॅम्प्स घेतलेले आहेत आणि जे वारकरी असतात त्यांना आम्ही मेडिकल सुविधा पुरवतो। खूप सुंदर, आपण या सगळ्यांना शुभेच्छा देऊया। खूप छान असं काम या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्र। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लोणंदवरून आपल्या पुढील मुक्कामी तरडगाव या ठिकाणी निघाला होता। वाटेमध्ये चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण पार पडलं। चांदोबाचा लिंब या ठिकाणाजवळून आपल्याला माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर। माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण हे चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडलेलं आहे। आज माऊलींची पालखी ही तरडगाव या ठिकाणी मुक्कामी आहे। जय हरी विठ्ठल, मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्यातली 7 खूप महत्त्वाची रिंगणं पार पडतात। आळंदी ते पंढरपूर या पालखी प्रवासामध्ये ही रिंगणं असतात। त्यातलं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेलं आहे। मी ज्या ठिकाणी आता उभा आहे, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय चांदोबाचा लिंब हे जे मंदिर आहे ते मंदिर या ठिकाणी आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उभं रिंगण असं हे सुद्धा या मंदिरावरती उल्लेख करण्यात आला आहे आणि हे मंदिर फार पुरातन आहे। आता या मंदिराची जी डेव्हलपमेंट आहे ती आपण पाहतोय ते करण्यात आलेली आहे। गव्हर्नमेंटच्या वतीनं, शासनाच्या वतीनं, इथल्या स्थानिक प्रशासनाच्या वतीनं हा जो सगळा भाग आहे याची व्यवस्थित आता पुनर्रचना करण्यात आलेली आहे। मात्र इथला जो रिंगण सोहळा आहे हा बरोबर मंदिराच्या समोर पार पडत असतो। आत्ता तुम्ही पाहताय मंदिराच्या
या परिसरामध्ये मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला रिंगण किंवा महाराजांचा पालखी सोहळा हा या ठिकाणी येतो त्यावेळेला दोन्ही बाजूने वाहतूक थांबवली जाते आणि त्यानंतर या ठिकाणी हे माऊलींचं जे उभं रिंगण आहे हे उभं रिंगण हा सोहळा हा या ठिकाणी पार पडतो. आपण चांदोबाच्या लिंबाचं हे जे मंदिर आहे या मंदिराच्या बरोबर समोर आहोत आणि बरोबर समोर या बाजूला हा रिंगण सोहळा पार पडतो. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी चांदोबाचा लिंबहून. तर या सोहळ्याविषयी माहिती दिलेली आहे चांदोबाचा लिंब येथील स्थानिक डॉक्टर मिलिंद काकडे पाटील यांनी. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल चांदोबाचं लिंब हे मंदिर आहे ज्याच्याबद्दल आत्ता आपण माहिती घेतली. पण अजून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. माझ्यासोबत आत्ता डॉक्टर मिलिंद काकडे पाटील आहेत जे इथं आयुर्वेद सिटी नावाचं हॉस्पिटल आहे हे सरांचं आहे आणि या जो सगळा परिसर आहे हा परिसर त्यांच्याच या सगळ्या विभागामध्ये येतो आणि त्या अनेक वर्षांपासून ते या सगळ्यामध्ये कार्यरत आहेत. स्वागत आहे डॉक्टर तुमचं कार्यक्रमामध्ये. चांदोबाचा लिंब या ठिकाणी आम्ही आहोत आत्ता आणि पहिलं उभं रिंगण पार पडतंय. तर याची जी परंपरा आहे किंवा हे जे मंदिर आहे याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. इथे पूर्वी एक लिंब होता आणि तिथे उभं रिंगण जे व्हायचं ते या ठिकाणी होतं. आपल्याला दिसेल की पलीकडच्या बाजूला आता वारकरी चाललेले आहेत. तर याची परंपरा अशी आहे की जे रथ असतात दिंडी रथ येतो माऊलींचा रथ येतो त्याच्या पुढे 30 दिंड्या असतात पुढे आणि मागे 30 दिंड्या असतात ज्या मानाच्या दिंड्या म्हणतो. आणि चांदोबाच्या लिंब ज्यावेळेस ते मंदिराजवळ तो रथ येतो त्यावेळेस तो तिथे थांबतो आणि जो अश्व असतो जो अश्व माऊलींचा तो अश्व साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर पुढे तिथून दोन्ही बाजूला दिंड्या आपल्या अपोजिट तोंड करून बसतात उभ्या राहतात आणि तो जो अश्व आहे तो अश्व आपल्याला त्या खालून पळत येतो आणि माऊलींच्या इथे ज्या पादुका आहेत त्यांना नमस्कार करतो आणि मग पुढे जातो. पुढे वळून येऊन परत एकदा नमस्कार करतो आणि परत रिंगण असं हे रिंगण होतं. या जो सगळा याच्या पाठीमागचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी चांदोबाचा लिंब इथून. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा म्हणजे एक प्रकारची ऊर्जाच. ही ऊर्जा सगळ्यांनाच भावते. हरिनामाचा गजर ठेका धरायला लावतो. वारी मार्गावर बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी तरी याहून वेगळे कसे असतील. वारकऱ्यांसोबत ठेका धरण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही. पाहुयात पोलिसांनी वारकऱ्यांसोबत खेळलेला फुगडीचा खेळ. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा म्हणजे एक प्रकारची आनंदवारीच. लहान थोर सर्व जाती धर्माचे भाविक यात सहभागी होतात. पोलीस कर्मचारी एकीकडे कर्तव्य बजावतात आणि दुसरीकडे मनोभावे भक्तीही करतात. या संदर्भात या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत तुम्ही पाहताय महाराष्ट्र पोलीस सहकारी कर्मचारी अधिकारी सगळे आत्ता माझ्यासोबत आहेत. ज्या पद्धतीनं वारकरी वारीमध्ये तल्लीन होत असतात तसेच बंदोबस्तासाठी असलेली ही सगळी मंडळी मात्र मनानं वारीमय झालेले हे सगळे आता आपण सगळ्यांनी या वारीमध्ये फुगड्या खेळताना पाहिलं. हे वेगवेगळे खेळ जे आहेत हे वारकऱ्यांचे रंगतदार खेळ असतात मात्र हे सगळे कर्मचारी या खेळांचा आनंद लुटत होते. आपण यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊया. साहेब सांगा तुमचं नाव आणि
रामकृष्ण हरी माऊली. माझे नाव दत्तात्रय नाळे. आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला जी अखंड वारकरी संप्रदायाची आपल्याला जी परंपरा लाभलेली आहे, त्या परंपरेलाच पुढे घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शेकडो हजारो लाखो भाविक जे आळंदीच्या दिशेनं प्रवास चालू आपला करून पंढरपूरच्या दिशेनं एक एक पाऊल टाकतात, त्यांची सेवा करायला मिळणं हे एक सातारा जिल्हावासीय आणि पोलीस दलाचा एक प्रतिनिधी म्हणून मला खूप अभिमान वाटतो. सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत हे खरं तर आत्ता ड्युटीवरती आहेत किंवा ते त्यांना दिलेली जी काही सेवा आहे ती सेवा बजावत आहेत. पण ही सेवा बजावत असताना हा जो काही सगळा वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा आहे, या मेळ्यामध्ये चाललेली ही जी परमेश्वराची भक्ती आहे त्या ह्या भक्तीमध्ये सुद्धा हे सगळे कर्मचारी लीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चितच परमेश्वर त्यांना या सगळ्याचे आशीर्वाद हे निश्चितपणानं देईलच असं आपण म्हणायला हरकत नाही. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी चांदोबाचा लिंबहून. सातारा जिल्ह्यातून माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण पार पडलं. यावेळी सातारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. याविषयी येथे उपस्थित असलेल्या बॉम्ब शोध पथकासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण हे चांदोबाचा लिंब या ठिकाणी होत असतं. या ठिकाणी होणारी प्रचंड गर्दी आणि या ठिकाणी वारकऱ्यांचा उत्साह पाहता या ठिकाणी बंदोबस्ताची सुद्धा तेवढीच काळजी पोलीस प्रशासनानं घेतलेली आहे. आता माझ्यासोबत तुम्ही बघताय डॉग स्क्वॉड आहे आणि हे डॉग स्क्वॉड या ठिकाणी पाहणी करते आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी ज्या काही समस्या येत असतील, अडचणी येत असतील, त्याच्यावरती मात कशी करायची त्या पद्धतीनं त्यांनी सगळं या ठिकाणचं आयोजन केलं आहे. आपण जाणून घेऊया नेमकं हे सगळं आयोजन यांनी कसं केलं आहे. असं स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. एकूणच तुम्ही नियोजन केलेलं आहे, सुरक्षा या ठिकाणी आहे, बंदोबस्त आहे, त्या संदर्भात काय? नाही, प्रथमतः सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आपले आभार आहे आणि समस्त वारकऱ्यांचे स्वागत. मुळात काय होतं आहे की या वारीच्या अनुषंगानं लाखो भाविक, लाखो वारकरी वारकरी हे प्रयाण करत असतात. यामध्ये यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी त्यांची काळजी म्हणून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब, सातारा जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा पोलीस दल आमचं याच्यातर्फे घातपात विरोधी तपासणी म्हणजे बॉम्ब स्क्वॉड आमचा हा स्निफर डॉग आहे. या स्निफर डॉग मार्गे आणि आमच्याकडे असणारी उपकरणं यांच्याकडून आम्ही या पूर्ण मार्गाची आणि पालखी तळाची ही कायमच आम्ही घातपात विरोधी तपासणी करत असतो आणि ही जागा जास्तीत जास्त सुरक्षित कशी राहील आणि भाविकांचा, वारकऱ्यांचा प्रवास सुखकर कसा होईल याकडे आमचं लक्ष असतं. पोलीस प्रशासनाच्या वतीनं, सातारा पोलीस प्रशासनाच्या वतीनं ही योग्य ती काळजी घेण्यात येते. कडेकोट बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहिला असेल. पोलीस कर्मचारी आहेत, स्क्वॉड्स या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीची अशा पद्धतीची घटना होऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनानं योग्य ती काळजी घेतलेली आहे. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी चांदोबाचा लिंब. ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम आणि पंढरीच्या पांडुरंगाचा धावा करत हभप तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये नाशिकच्या मालेगाव, नांदगाव तालुक्यामधील वारकऱ्यांनी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलाय. अवघ्या 8 दिवसात मॅरेथॉन पद्धतीने 400 किलोमीटर पायी वारी करत ही दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होते. टाळ मृदुंगाची साथ, ज्ञानोबा माऊलींचा गजर आणि सोबत वैष्णवांचा मेळा अशी ही वारकरी दिंडी पंढरपूरकडे आता मार्गस्थ झाली आहे. कराड आटके येथील सद्गुरू श्री संत मुकुंद महाराज आणि सद्गुरू श्री संत दत्तुबुवा महाराज आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्यामध्ये वानर राजाने 1 किलोमीटर चालत प्रवास केला. त्यानंतर सद्गुरू श्री संत मुकुंद महाराज यांच्या रथाच्या ट्रॅक्टरवर बसून 2 किलोमीटर प्रवास केला. 3 किलोमीटर अंतर दिंडीसोबत घालवल्यानंतर या वानर राजाने रथाच्या ट्रॅक्टरवरून उतरून वारकऱ्यांचा निरोप घेतला. पुणे बेंगलोर हायवेवरून दिंडी जात असतानाही टाळ मृदुंग तसेच शेकडो वाहनांच्या आवाजाने वानर विचलित झाले नाही याची कराड परिसरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरे देणाऱ्या भाविकाने राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात येतात.
पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे आणि आपल्या नेहमीच्या प्रश्नोत्तरांना मी सुरुवात करणार आहे. नेहमीप्रमाणेच या माऊलींना मी प्रश्न विचारेन. योग्य प्रश्न उत्तरं देणाऱ्या माऊलींना आमच्या राजबिंदू, त्याच पद्धतीनं ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं मिळणारं एक छोटंसं गिफ्ट. सगळ्यात पहिला प्रश्न, माऊलींची पालखी एकूण किती जिल्ह्यातून जाते आणि त्या जिल्ह्यांची नावं काय? माझं नाव शंकर परशुराम पवार, मुक्काम खतगाव, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. चार म्हणजे चौथा जिल्ह्यात मी सोलापूरमध्ये, पंढरपूर, पुणे, सातारा, सोलापूर. चार म्हणले तुम्ही, चौथा कुठला? नाही, तीन जिल्ह्यातून जाते, पुणे, सातारा आणि सोलापूर. राजबिंदू या आमच्या प्रायोजकांकडून जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया. हे छोटंसं गिफ्ट. अगदी उत्तर बरोबर आहे. राजबिंदू यांच्याकडून हे छोटंसं गिफ्ट. अभिनंदन माऊली तुमचं. आता पुढचा प्रश्न सगळ्यांनी नीट ऐकायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, पंढरपूरमध्ये जी नदी आहे त्या नदीचं नाव काय? चंद्रभागा भीमात्री. नाव सांगा. गोकर्णा पंजाबराव महाजन, कुठून आला? नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा. आता नाव सांगा, उत्तर. हे चंद्रभागा भीमेत्री. बरोबर उत्तर आहे. चंद्रभागा हे पंढरपुरातल्या नदीचं नाव आहे. ग्रीन गोल्ड सीड्स या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं माऊलींना हे छोटंसं गिफ्ट. पुढचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं सगळ्यांना येईल. सोपा प्रश्न आहे. विठ्ठल मंदिरात, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहिली पायरी कोणाची आहे? जिल्हा नांदेड. मोठ्यानं बोला, आता कशा मोठ्यानं बोला. जिल्हा नांदेड, खतगाव, बिलोली तालुका. बर, काय नाव? आता उत्तर सांगा प्रश्नाचं. माझं नाव चंदाबाई. प्रश्नाचं उत्तर सांगा. नामदेव पायरी. नामदेव पायरी बरोबर आहे. आणि माऊलींना मिळते एक छोटीशी छत्री. थांबा. आमच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक या प्रायोजकांच्या वतीनं, सहप्रायोजकांच्या वतीनं हे छोटीशी गिफ्ट. अभिनंदन माऊली तुमचं. आणि आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न, ज्ञानेश्वर माऊलींच्या गुरूंचं नाव काय? ज्ञानेश्वर माऊलींच्या गुरूंचं नाव काय? कोणाला येतंय? वेगळं कोणीतरी या इकडे. सांगा, नाव सांगा तुमचं. एकनाथ पांडुरंग जाधव, कुठून आला? राहणार खतगाव, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. आता उत्तर सांगा. निवृत्तीनाथ. अगदी बरोबर. निवृत्तीनाथ हे त्यांचे भाऊ होते आणि तेच त्यांचे गुरु देखील होते. राजबिंदू या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं तुम्हाला हे छोटंसं गिफ्ट. अभिनंदन. सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरदार. अगदी योग्य उत्तर सांगितलेलं आहे. आणि याबरोबरच प्रश्नमंजुषेच्या आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतोय. धन्यवाद. पुंडलिकापाशी उभा नामा उभा कीर्तनासी, पुंडलिकापाशी उभा नामा उभा कीर्तनासी, येऊन या पांडुरंगे स्वये टाळ धरी अंगे, गाऊ लागे बरोबरी नाही बोलायाची उरी, गाऊ लागे बरोबरी नाही बोलायाची उरी, स्वर देवाचा उमटला दासी जनीने ओळखला. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू, माणकी हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच. रामकृष्ण हरी.